जानू बरं झालं बाई, बरं आठवलं मला. निंबाळकर वकील म्हणत होते पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे. जानूला कोर्टात हजर राहावं लागेल. जानू ऐक माझं, अजूनही वेळ गेलेली नाहीये. पोडगी घे. पैसा खूप महत्वाचा असतो, कळलं? त्यापेक्षा माझा संसार जास्त महत्वाचा आहे. तो तर मोडलेलाच आहे. मला नाही असं वाटत. क्या कोर्टाची नोटीस पाठवलीये, तारीख पडलीये, तरी देखील आई ग आई ग आई ग मेले ग मेले 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 पुन्हा चमक आली ग माझ्या राज. आई तू शांत हो जरा. नाही ग बाय 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 बाय, सहन होत नाही ग जानू, खूप दुखतंय ग. अय्याजी, पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे. अय्याजी, ऐकते. मग तुला काही वाटलं नाही? मला काय वाटायचंय, तुझा निर्णय आहे. माझा? हो, नोटीस तू पाठवलीस ना. तिची इच्छा होती. तुझी काय इच्छा होती? मला नकोच होता डिवोर्स. मग तू तुझ्या इच्छेचा मान का नाही ठेवलास? मी तिला जे हवं होतं ते दिलं. आणि तिला हेच हवं होतं असं तुझं म्हणणं आहे? मला खात्री आहे. उद्या बेबीनं तुला सांगितलं की मला तुला घराबाहेर काढायचंय, तर तू विश्वास ठेवशील? नाही, कारण मी ओळखतो तुला. जान्हवीला ओळखत नव्हतास? ती अवेलेबल नव्हती. तिची काही अडचण असू शकेल. कसली आली अडचण? बरं, आणि ती मला कशी कळणार? इथेच तर प्रेमाचा आणि विश्वासाचा कस लागतो श्री. सगळं चांगलं चाललेलं असताना माझा विश्वास आहे असं म्हणायला काय जात आहे, पण सगळं चांगलं नसताना विश्वास ठेवणं हे खरं प्रेम. माझा तिच्यावर विश्वास सुद्धा आहे आणि प्रेमही आहे. दिसत नाहीये ते पण. अय्याजी प्लीज. बायकोला प्रश्न करावेत श्री, बायकोवर प्रश्न करू नये. आता ना तू तुझ्या परंपरेला साजसं वागतेस. तू तिचीच बाजू घेतेस हे स्पष्ट दिसतंय मला. मी न्यायाच्या बाजूने आहे. तू न्यायाच्या नाही, स्त्रीच्या बाजूने आहेस. तुमच्या दुर्दैवानं स्त्रीची बाजूच न्याय्य असते. तू आईच्या बाबतीत म्हणत असेल तर हो, आईची बाजू होती बरोबर. तुझ्या आईची बाजूच बरोबर नव्हती, तिला दिवस गेले होते. पण अगं जान्हवीच्या बाबतीत हे सुद्धा नाहीये ना. पण तरी का तू तिची बाजू घेतेस? नवरा म्हणून तू तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवलायस असं मला वाटत नाही श्री. तिचं रक्षण करण्याची, तिला सांभाळण्याची वचनं अग्नीला प्रदक्षिणा घालण्यापुरती नसतात, ती आयुष्यभराची असतात. तिथे तू कमी पडलाय श्री. आणि माझा असलास तरी चूक ही चूकच आहे. म्हणजे ती जे काही करते ते सगळं बरोबर आहे असं तुला म्हणायचंय? असं नाही मला म्हणायचं. मग तिचं चुकलं, नात्यामध्ये दुरावा आला, हे होतच श्री. आयुष्यात असे चढ उतार येणारच. अगं पण मग तू सगळा दोष मलाच का देतेस? कारण काहीही असलं तरी नोटीस पाठवण्याचं पाप तुझ्या माथी आहे श्री. ते तिला हवं होतं. तरीही लग्न मोडण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल तू चललस. पण मग मी काय करायला हवं होतं? थांबायला हवं होतंस. आणि काय झालं असतं? लग्न मोडण्याचं खापर तुझ्या माथी तरी फुटलं नसतं. आईजी, तिनं मागितलेली गोष्ट मी तिला देतोय आणि तरी दोष माझ्यावरच. हा कुठला न्याय? जोपर्यंत जान्हवी स्वतःच्या तोंडानं सांगत नाही आणि तू स्वतःच्या कानानं ऐकत नाहीस, तोपर्यंत तू त्यावर विश्वास ठेवायला नको होतास. आणि जरी तिने सांगितलं तरी तिनं सांगितलं म्हणून मी ते केलं असं म्हटलंस तर लग्न टिकवण्यामध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन काय, हा प्रश्न उरतोच ना श्री. थांब, मी आणतो. सखी थांब. हॅलो, बोल ग. आईजी, बोलू शकताय तुम्ही? हम्म. पुढच्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे.
मी विसरले होते. कळलं मला ते. आईजी मला माझं लग्न मोडू नाही द्यायचंय. मी काय करू? सांगते तुला नंतर. मला खूप भीती वाटते आईजी. नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. पण काय करायचं आपण? उद्या भेटू तेव्हा सांगते. सकाळी भेटूया ना नेहमीच्या ठिकाणी? नको, मला सकाळी जरा काम आहे, पण संध्याकाळी भेटूया. कुठे? मी मेसेज करते. आईजी काही होणार नाही ना? होणार, सगळं ठीक होणार. तू विश्वास ठेव माझ्यावर. तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा. उद्या भेटू आणि मग बोलू. ठेवते. बाय. बाय. आय्याजी, हे कोण आहे? कोण सखी? आहे माझी एक मैत्रीण जवळची. काही प्रॉब्लेम झाला त्यांचा? लग्न हाच मोठा प्रॉब्लेम आहे ना हल्ली. खरंय. आपल्या ऑफिस मधला नंदन मला आज सांगत होता त्याच्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झाला. हल्ली फार डिस्टर्ब असतो का नंदन? मला ना काही कळतच नाहीये. म्हणजे तो असा काहीतरी वियर्ड बोलत होता आज. काय बरं, काहीतरी तोप, पृथ्वी, दगड, सूर्य, शाहरुख असं काहीतरी वियर्ड बडबडत होता. मला ना काही कळेच ना. नंतर तर तो गाणंच म्हणायला लागला, दगड दगड सूर्य दगड. आईजी, समथिंग इज टेरिबली रॉंग विथ हिम. बोल एकदा त्याच्याशी, नाहीतर आपले काउन्सिलर आहेत ना, त्यांच्याकडे घेऊन जा. हो, आहे 1-2 दिवस वाट बघतो, नाहीतर करावंच लागणार आहे ते. नाहीतर ना सरळ त्याच्या बहिणीला भेटतोच मी एकदा. चल ये. नाही नको. अरे ये. नको, तुझे हात दुखले असतील आता. नाही रे बाबा. बस बस. आणि मला पण ना थोडीशी मेल्स वगैरे पाठवायचे, सो मी तर जातो. बाय बाय. हे घेऊन जा. बाय. बाय. गुड नाईट. गीताश्री वाईट नाहीये. त्यांचा संसार परत जोडला गेला ना तरच मानेन मी. हो यार, त्या दोघांनी आता एकत्र यायला हवं. जान्हवीला असं सोचताना पाहवत नाही रे मला. मलाही बघवत नाही. त्यांचा संसार धड चालू नाहीये आणि आपला व्यवस्थित चालला याचं गिल्ट वाटतं. नाही, गिल्ट वाटतं म्हणजे आपण छान हसत खेळत असतो ग, पण ते दोघं दुःखात असतात ना, याचा त्रास होतो. गीता, मी श्रीशी बोलू का ग? मनीषला सांगू प्लीज? ए नाही, हा अजिबात नाही. तू लगेच श्रीला जाऊन सांगेल आणि श्रीला मला द्यायची आहे ही बातमी. नको नको, ही बातमी बायकोनी नवऱ्याला सांगायची असते, मित्रांनी नाही. पण आता बघ ना त्यांचं कसं झालंय. आणि जिजू बाबत जान्हवी सांगते तशी कृष्ण नीती करायची. म्हणजे काय? त्याचा ज्याच्यावर राग आहे असं वाटतं त्याच्या विरोधातच बोलायचं, म्हणजे तो त्या माणसाच्या बाजूनी बोलतो. मला वाटतं जान्हवी प्रेग्नंट आहे हे श्रीला माहिती नसावं, त्यामुळे ते पत्र श्रीने फाडलं नसेल अशी शंका घ्यायला वाव आहे आपल्याला. म्हणजे आता तू हेच बघ ना, त्या नंदनच्या बहिणीच्या सांगण्यावरनं आवडत नसतानाही श्री ग्रीन टी प्यायला लागला. श्री एवढा उलट्या काळजाचा नक्कीच नाहीये की. मला जिजू बद्दल फारशी माहिती नाहीये, पण तू जे बोलतोयस तसंच असावं अशी माझी इच्छा आहे. श्री खूप चांगला आहे गीता, आणि हाच त्याचा सगळ्यात मोठा दोष आहे. माझा बॉस असून मी गेले कैक दिवस त्याच्याशी कसा वागतोय हे माहितीये मला. माझं वागणं त्याला लागतंय हे मला कळत होतं, पण तो एकाही शब्दाने काहीच बोलला नाही. मला कायम गप्प आहे. मलाही असंच वाटतं की तू आता त्याच्याशी फ्रेंडली वागावं, म्हणजे ते आपल्यासाठी, म्हणजे त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरेल ना. आणि तू तू मला नोकरी सोडायला सांगत होतीस. अरे तुला तुझ्या बॉस बद्दल कॉन्फिडन्स पाहिजे ना. अरे तर मला माझ्या बॉस बद्दल पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ते मला पाण्यातच पाहतात. कितीही काम केलं तरी त्यांना समाधान होतच नाही. अरे वा, मग कशाला करतेस नोकरी? सोडून दे ना. सोडून देऊ हा. आणि काय करू?
काय करू म्हणजे काही दिवस घरी बस आणि नंतर मग नवीन जॉब शोध. सिंपल. घरी बरा आहेस ना तू मनीष? का काय झालं? उलट माझी आई पण घरी आहे, तुला चांगली कंपनी आहे. तुझी आई हा. आणि बोरकर सर हा. या दोघांमध्ये जर मला चॉईस करावा लागला ना तर मी बोरकर सरांना सहन करीन, कारण निदान त्याचे मला पैसे तरी मिळतात. चल. काय झालं? माझी आई आहे ती गीता. आणि माझी सासू आहे. चल आता, उशीर होतोय. हा सर. प्रधान का? डोंबिवली? सर 9:15 पर्यंत पोहोचेन मी. हो मी पोहोचतो वेळेत. बाय. गोळी घेतली ना की जरा बरं वाटतं ग. आणि गोळीचा प्रभाव कमी झाला की आई ग मरणाच्या वेदना होतात, सहनच होत नाही मला. काय 7:30 लागली माझ्या मागे देवास ठाऊक. त्या गोखल्यांनीच काहीतरी केलेलं असणार. आई, अशी त्यांची संस्कृती नाहीये. मग काय संस्कृती आहे? लग्न झालेल्या प्रत्येकाचे संसार मोडण्याची. आई दुखतंय ना, मग गप्प राहा ना जरा. माझा पाय आणि कंबर दुखते, तोंड नाही. तोंडाला सुद्धा जर उसण भरत असती तर किती बरं झालं असतं नाही? तुम्ही माझी ना नुसते टिंगलच करा. टिंगल टिंगल नव्हे, खरं तेच बोलतोय मी. बाबा, तिला बरं नाहीये ना, मग उगाच कशाला छळताय? आम्ही तिला बाबा प्लीज. हे काय, हा दिवट्या काय? यांना ना काही माझी किंमतच नाहीये. मला काही झालं ना तर गावभर साखर वाटतील. आई ग, तू आता शांत राहा बघू. आणि बाबा, आज दही तुम्ही फ्रीजमध्ये टाका. बरं, दुपारचं जेवण झाल्यावर बाकी सगळे फ्रीजमध्ये टाका. हो, उन्हाळा सगळं. खूप वाढलाय. सगळं करतो मी. तुझा आता उशीर होईल. हो, मी बरं आहे निघते. गाडीतून जातेस. मुंबईचा उकाडा असह्य व्हायला लागलाय आता. जा. येते मी. तू येतोयस? हो चल चल. डोंबिवलीला जायचं का? आवळा देऊन पोहळा काढणाऱ्यांची जात आहे गोखल्यांची. गाडी देऊन घटस्फोटाच्या पेपरवर कशी सही घेतील बघा जानूची. 50 लाख वाचले. गाडी किती? 8-10 लाखाची. त्यातून वापरलेली म्हणजे किंमत आणखीनच कमी. कला, जास्त विचार करू नकोस, नाहीतर मेंदूला सुद्धा उसण भरे. तुम्ही वाटच बघताय ना त्याची. कधी एकदाची ही बाई वेडी होती आणि मग तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतो, म्हणजे मग तुम्हाला रान मोकळं. एवढं कुठलं आमचं भाग्य. काय म्हणाला? नाही नाही, मी म्हटलं की तू आता आराम कर, म्हणजे उसण जाईल. आता कसला स्वस्त बसतोय माझा जीव. पण त्याच्या काळजीने नुसतं बारीक झाल्यासारखं वाटतंय. परवा संध्याकाळी घरातली सर्व कामं करून झाली, स्वयंपाक पाणी उरकलं, त्याच्यानंतर शांतपणे क्रिकेट बघत बसलो तरच पितुडी भडकली माझ्यावर. म्हणाली, हे काय नाटक चाललंय, रोज कसलंय क्रिकेट बघता, माझ्याशी लग्न कशाला केलं? मी म्हणालो, लग्नाचा आणि क्रिकेटचा काय संबंध? ते 11 जीव बिचारे शांतपणे क्रिकेट खेळत असतात, त्यांच्यावर कोणी ओरडत नाही, हे पाहायला मला आवडतं. त्यावर स्मितुडी काय म्हणते, तुम्हाला क्रिकेटच पाहायचं असेल तर मी घर सोडून निघून जाते. मी म्हणालो, क्रिकेटची ही उपयुक्तता मला माहितच नव्हती. हे जर का मला आधी माहित असतं तर मी सगळी चॅनल फक्त क्रिकेटचीच घेतली असती. त्यातली गंमत तिला कळलीच नाही. काय सांगू. सर, असं का बोलताय? ते बिचारा चांगलं आहे. हो, सगळ्या जगासाठी ती चांगली आहे, फक्त तिचा माझ्यावर राग आहे. त्याचं कारण माहितीये तुला? का सर? कारण मी तिच्याशी लग्न केलंय. लग्नाआधी किती प्रेमळ, मनमिळाऊ, भाबडी होती तुला सांगू, पण ते काही खरं नसतं जान्हवी. सगळं खोटं असतं. अगं खरं सांगतो जान्हवी तुला, परवा तिच्याच आईला डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं होतं, पण स्मितुडी टीव्ही पाहत होती म्हणून तिने मला बोलवलं आणि सांगितलं, अहो माझ्या फोन मध्ये त्या डोळ्याच्या डॉक्टरचा नंबर आहे, त्याला फोन करा आणि अपॉइंटमेंट घ्या. डोळ्याच्या डॉक्टरचा नंबर तिने आंखों का इलाज या नावाने सेव्ह केला होता. कार्डिओलॉजिस्टचा नंबर तिने हार्ट का इलाज म्हणून सेव्ह केला होता आणि फॅमिली डॉक्टरचा नंबर तिने जनरल इलाज म्हणून सेव्ह केला होता. माझी उत्सुकता चाळवली. म्हटलं आपला नंबर काय नावाने सेव्ह केलाय ते पाहूया, म्हणून मी माझ्या फोनवरून तिला फोन केला. जान्हवी, तिने माझा नंबर ना इलाज असा सेव्ह केलाय. काय सांगू जान्हवी तुला.
नाईलाज आहे, नाईलाज. सर गंमत केली असेल तुमची. तुला माझं दुःख नाही कळायचं जान्हवी. गेल्याच आठवड्यातली गोष्ट. आमचा दिवटा सकाळी युनिफॉर्म घालून शाळेत चालला होता. बाजूला आमचे अण्णा राहतात. अण्णांनी सहज जाता जाता म्हणून प्रश्न विचारला आमच्या दिवट्याला, काय रे बाळा, शाळेत चाललास का? त्याच्यावर आमच्या दिवट्याने उत्तर दिलं, हो अण्णा, लहानपणी तुम्ही काही शाळेचा युनिफॉर्म घेऊन मटक्याचे आकडे लावायला जायचा का? अण्णांची कवळी उडून बाजूला पडली. परवा आमच्या दिवट्याला मी निबंध लिहून दिला, गायीवरचा निबंध. म्हटलं एक निबंध मी तुला लिहून दिलाय, आता पुढचा निबंध तू स्वतःचा स्वतः लिही. तुला गायीचा निबंध आठवतोय मी त्याला लिहून दिलेला? ऐक. गाय गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे. गायीला 2 शिंगे असतात. गायीच्या शेणापासून उपयुक्त असं खत बनवलं जातं. गाय मला खूप आवडते, असा निबंध मी त्याला लिहून दिला होता. पुढच्या निबंधाचा विषय होता मी स्टेशनवर घालवलेला 1 तास. आणि आमच्या दिवट्याने काय निबंध लिहिला ऐक. मी स्टेशनवर घालवलेला 1 तास. मी स्टेशनवर गेलो, मला 1 तास माझे मनोरंजन करायचे होते. तिथे मला एक गाय दिसली. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. गायीला 2 शिंगे असतात. गायीच्या शेणापासून उपयुक्त असं खत बनवलं जातं. हस हस जान्हवी, तू माझ्या दुःखावर हस. साहेब चहा. काय तुम्ही एखादी गाय विकत घेतलीये का? तुला काय करायचं आहे? नाही, सतत गायीविषयी बोलत असता हो. अरे पण तुला करायचंय काय? जान्हवी ताई, तुझ्यासाठी कोकम सरबत आणू? तू बाहेरच ठेव, मी आलेच. जा, कोकम सरबत पी. मी पुढच्या निबंधाची तयारी करतो. म्हणजे मीच साफ विसरून गेलो. शरांनी सांगितलं होतं मला खरं तर. आत्ता कोडं सुटलं. म्हणजे काल बोलता बोलता शरा म्हणाली की त्या बिचारा श्रीचं कुठलं पत्र मी फाडलं कुणाच ठाऊक. आणि तेव्हा मला क्लिक झालं. मग मी तिला खोदून खोदून विचारलं. तेव्हा माझ्या जे लक्षात आलं सगळं ते असं की या सगळ्या बायकांनी मिळून श्रीला पत्र लिहिलं. ते शराने त्याच्या केबिन मध्ये नेऊन ठेवलं. मग तू बेबीला झापलं. मग बेबीने पुन्हा शराला फोन केला. तिला सांगितलं केबिन मध्ये जाऊन ते पत्र पुन्हा ताब्यात घे. मग शरा श्रीच्या केबिन मध्ये गेली असणार. तोपर्यंत जान्हवीचं पत्र श्रीच्या केबिन मध्ये पोहोचलं असणार. म्हणजे दोन्ही पत्र मे बी आजूबाजूला असतील. शरानी नेमकं जान्हवीचं पत्र उचललं असणार आणि तेच फाडून टाकलं असणार, फेकून दिलं असणार डस्टबिन मध्ये. मग नंदनच्या हाताला जे पत्र लागलं ते शराला वाटलं की ते त्यांचं पत्र आहे म्हणून ती परत घेऊन आली असणार. आणि त्यामुळे जान्हवीला असं वाटलं असणार की श्रीनी तिचं पत्र फाडलं. हे लॉजिकली बरोबर आहे. मग तू हे सगळं सांग ना जान्हवीला. ते मी सांगेनच. हा, आणि तिला म्हणा ये आता परत. कांता, मला पण ती परत यायला हवी आहे, पण तिनं मानानं यायला हवं. म्हणजे श्री आणि या बायका तिच्या बाबतीत खूप चुकलेत. नाही, त्यांचं चुकलंच आहे, पण त्यांनी काही जाणून बुजून असा दुष्टपणा केला नाहीये. हो, पण चूक ती चूकच ना. जान्हवीच्या बद्दल आपल्याला काहीही वाटत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. स्वतःच्या मुलाचं सुख कशात आहे हे त्यांना कळलं नाही. आणि डिव्होर्स अजून झालेला नसताना त्या त्याच्यासाठी मुली पाहायला लागल्या. ही साधी चूक नाहीये. हो आई, पण त्यांना समजावून सांगितलं तर पटेल त्यांना. आय डाऊट. त्यांना समजावलं तर त्या घाबरून गप्प बसतील. सांगण्यापेक्षा त्यांनी अनुभवाने शिकणं जास्त बेटर. म्हणजे काय करायचं? ज्या कोर्टात तारीख लागलीये तिथले जज माझे ओळखीचे आहेत. मी त्यांच्याशी बोललीये. त्यांनी एक उत्तम तोडगा सुचवलाय. ते मी नंतर सांगेन. पण श्री आणि या बायकांना त्यांची चूक उमगलीच पाहिजे. पण आई, श्रीची काय चूक आहे याच्यात? जी तू आणि रमाकांतनं केली तीच. म्हणजे स्वतःच्या बायकोला समजून घेण्यात, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यात कमी पडला तो. आई, आमच्या चुकांची तुलना श्रीच्या चुकांची नाही होऊ शकत. आम्ही केलाय तो अपराध होता. पण श्रीच्या हातून जे घडलं ती निव्वळ एक चूक आहे, अपराध नाही. म्हणूनच त्याला मिळणारं शासन सौम्य असेल. आई, श्रीच्या वतीने मी माफी मागतो हवं तर. त्यांनी आधीच खूप भोगले आई. आता त्या बिचाराला. कांता, जरा असा विचार करून बघ. जान्हवी आपली मुलगी असती आणि श्री जावई, तर आपण असाच विचार केला असता का जो आत्ता करतोय? न्याय म्हणजे न्याय.
मग तो आपल्या मुलाबाबत असो किंवा इतरांच्या. आई अगं पण श्रीला त्याची चूक कळावी अशी माझी इच्छा आहे. आणि दुर्दैवानं लोकांना सांगून चूक कळत नाही, ती अनुभवानंच कळते. पण मग तोपर्यंत जान्हवी माहेरीच. ती येईल घरी, लवकरात लवकर येईल, तू काळजी करू नकोस. काय झालं? नाही, तू करशील ते योग्यच असेल आई, पण श्रीला. श्री यातून माणूस म्हणून आणि बायकांच्या बाबतीत जास्त प्रगल्भपणे वागायला शिकेल. आई, खरंच या सगळ्याची गरज आहे? गरज आहे कांता, माझ्यावर विश्वास ठेव.